ब्रेक नंतर जयम विशेष मध्ये सर्वांचं स्वागत। अयोध्येमध्ये 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। हिंदूंचा जवळपास 500-550 वर्षांपासूनचा हा संघर्ष आता जाऊन सफल होणार आहे। याच निमित्ताने जय महाराष्ट्राने रामाचे विविध पैलू प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यातल्या आजचा महत्त्वाचा विषय म्हणजे रामभक्त हनुमान। प्रभू श्रीरामांची निस्सीम भक्ती करणारा परमभक्त हनुमान, त्याची कथा आणि शिकवण ही पिढ्यापिढ्या प्रेरणादायी आहे आणि त्यांचे जीवन हे भक्ताने ज्या सद्गुणांना मूर्त रूप दिलं पाहिजे त्याचं उदाहरण आहे। तर पाहूयात आजचा हा विशेष कार्यक्रम रामभक्त हनुमान। तर आजचा आपला विषय आहे रामभक्त हनुमान। सर्वात मोठा भक्त कोणता तर आपल्या समोर एकच नाव येते, ते म्हणजे हनुमान उर्फ मारुती। हनुमान उर्फ मारुती रामायणातील एक लोकप्रिय पात्र आहे। श्रीरामांचे महान भक्त, दास, दूत हनुमानांना मानलं जातं। त्यांचा जन्म अंजनी या वानरीच्या पोटी झाला, अंजनेरी इथं। मुख्य म्हणजे अंजनेरी हे गाव आणि या नावाचा डोंगरी किल्ला महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यात आहे। मारुतीचे वडील आहेत केसरी। वीर मारुती हा लहानपणापासूनच अतिशय ताकदवान आणि महाबली असा। हनुमंतांना त्यांना अनेक शक्ती आणि सिद्धी त्यांच्या जन्मापासूनच प्राप्त झालेल्या होत्या। तर अनेक वेळा असंही म्हटलं जातं की हनुमान हा शंकराचा अवतार आहे। प्रभू श्रीरामांचे निस्सीम भक्त म्हणून हनुमंतांची ओळख आहे। दरम्यान हनुमान कुणाचा अवतार आहे आणि त्यांच्याविषयी अधिक माहिती सांगतायत श्रीनारायण तिवारी, ऐकूयात। हनुमान प्रभू शंकराचा अवतार आहे। हा स्वयं तुलसीदासजींनी आपल्या हनुमान चालीसामध्ये लिहिलेला आहे। त्यांनी लिहिलं, शंकर सुवन केसरी नंदन। रामभद्राचार्यजींनी ह्याच्यावर आणखीन भाष्य केलं आहे। जगद्गुरु रामभद्राचार्यबाबत सगळ्यांना माहिती आहे, ते कट्टर रामभक्त हनुमान भक्त आहेत। ये शंकराचार्यजी ते स्वतः व्हाईस चान्सलर पण आहेत विकलांग युनिव्हर्सिटीच्या। रामभद्राचार्यजीने ह्याच्यामध्ये संशोधन करून ते बोलले की शंकर स्वयं केसरी नंदन, म्हणजे शंकर भगवान स्वयं केसरी नंदन म्हणून ते अवतार घेतलेले आहे। हा प्रामाणिक आहे। हनुमानजी मारुती शंकरजींचा अवतार आहे। तर हनुमानांसंदर्भात एक कथा ही खूप प्रचलित आहे। लहानपणी हनुमंतांना खूप भूक लागली आणि त्यांनी सूर्याला फळ समजून त्याला पकडण्याच्या इच्छेने सूर्याकडे धाव घेतली, परंतु सूर्याला पकडताच त्यांचे हात सूर्याच्या आगीने चळाचळा कापू लागले। त्यामुळे ते सूर्यापासून थोडे लांब झाले, परंतु त्यांना तो एक खेळच वाटू लागला आणि ते सारखे सूर्याला पकडायचे आणि सोडून द्यायचे। त्यामुळे सूर्यही त्यांना घाबरू लागला। असं करता करता सूर्याला त्यांनी गिळलं आणि हे बघून इंद्रासह सर्व देवांना काळजी वाटू लागली। तर सूर्याला आणि पृथ्वीला वाचवण्यासाठी इंद्राने आपलं वज्र हनुमानाच्या दिशेने फेकलं आणि या प्रहाराने हनुमानांचं तोंड वाकडं झालं आणि ते बेशुद्ध पडले। त्यानंतर देवांनी त्यांना भीतीपायी तुला आपल्या सर्व शक्तींचा विसर पडेल असा श्राप दिला। पुढे श्रीराम वनवासात असताना त्यांची आणि हनुमानाची भेट झाली। रावणाने सीतेचं हरण केलं आणि तेव्हा हनुमानाने उड्डाण करून लंका गाठली। मात्र हनुमानाला उड्डाण करून लंका गाठणं हे तितकंसं शक्य नव्हतं, कारण की हनुमानाला लहानपणी त्याच्या सर्व शक्तींचा विसर पडला होता। मात्र श्रीरामांचा निरोप माता सीतेला त्यांना पोचवायचा होता आणि त्याच वेळेस जांबुवंताने हनुमानाला त्याच्या शक्तींची जाणीव करू दिली।
तर जेव्हाही आपण रामायण बघतो, रामायण ऐकतो, रामायण वाचतो, त्यावेळेस प्रभू राम आणि हनुमान ही दोन्ही पात्र आपल्या डोळ्यासमोर येतात. कधीही हनुमानाशिवाय रामाचा विचार आपण करूच शकत नाही. हे असं का हे सांगतायत श्री नारायण तिवारी. ऐकूयात. आता एक प्रश्न आहे, रामाशिवाय हनुमंताचा विचार होऊ शकतो का? तर उत्तर आहे नाही. जिथे जिथे रामायण चालू असतो, जिथे जिथे राम चर्चा होत असतो, तिथे तिथे मारुती प्रेझेंट असतात, उपस्थित असतात. हे स्वयं रामाने मारुतीला आशीर्वाद दिलेला आहे. एक प्रसंग तुम्हाला सांगतो. जेव्हा प्रभू रामचंद्र देव म्हणजे विष्णू लोक जायची इच्छा त्यांची होती, ते सगळे माता सीता जगदंबा ऑलरेडी पोहोचली होती विष्णू लोकमध्ये. रामचंद्र आता प्रयाण करतील. जेव्हा ही वेळ आली, मारुती त्यांच्यासमोर गेले. त्यांना त्यांनी विचारलं की प्रभू, तुम्ही चालला विष्णू लोक, माझी इथे काय माझी उपयोगिता आहे? मी काय करणार इथे? तुमच्या व्यतिरिक्त मी जगू शकतो का? नाही जगू शकत. ते रामाजीने त्यांना आदेश दिला की नाही, तुम्हाला पृथ्वीवर तुम्हाला या लोकांची काम करायचे आहे. जे त्रस्त आहेत, दुःखी आहेत, पीडित आहेत, त्यांचा तुम्हाला उद्धार करायचा आहे. बरं, हनुमंतांची तेव्हा इच्छा अशी होती. हनुमंतांनी रामाशी कंडिशन घातलं, ठीक आहे तुमचा आदेश आहे, मी थांबतो, पण मला पण तुम्ही माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा. ते विचारले तुमची काय इच्छा आहे? हनुमंतांनी त्यांच्याशी आपली इच्छा प्रकट केली की जिथे जिथे रामचर्चा होईल तिथे तिथे मी उपस्थित राहणार, हा तुम्ही आशीर्वाद द्या. म्हणजे मी तुमची चर्चा ऐकून मी या पृथ्वीवर राहणार, नाहीतर मी तुमच्याबरोबर चाललो. मग रामाने त्यांना आशीर्वाद दिला की जिथे जिथे रामचर्चा होईल. आता तुम्हाला या उत्तर देताना मला असा विश्वास आहे, मी हनुमान भक्त, मला विश्वास आहे की मारुती इथे असतील, ते स्वतः ऐकत असतील, असा मला विश्वास आहे. माझा अनुभव पण असा आहे. तर रामाशिवाय हनुमान नाही आणि हनुमानजीशिवाय राम नाही, ही गोष्ट 100% खरी आहे. माझा पूर्ण विश्वास आहे. मला वाटते प्रत्येक हनुमान भक्ताच्या, प्रत्येक सनातनीच्या, ज्यांना राममध्ये श्रद्धा आहे, मारुतीमध्ये श्रद्धा आहे, त्यांचा पण हा विश्वास असावा. तर लंकाधिपती रावणाच्या सैनिकांनी मारुतीला पकडून रावणासमोर उभं केलं आणि त्याच्या शेपटीला कापडाच्या चिंध्या बांधून त्याला आग लावली. तेव्हा त्याने घराघरांवर उड्या मारत आपल्या जळत्या शेपटीनं पूर्ण लंकेलाच आग लावली होती. परत जाऊन त्याने सीता मातेला वर्तमान रामास कळवले आणि रामाने आपली वानर सेना लंकेला नेली आणि रावणाशी युद्ध केलं. जेव्हा लक्ष्मण बाण लागून बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याच्या उपचारांसाठी सुद्धा हनुमानाने उत्तराखंडमधील द्रोणागिरी पर्वताकडे झेप घेतली आणि पर्वतावर त्याला हवी ती वनस्पती ओळखू न आल्याने त्याने सर्व द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला होता. त्या पर्वतावर आढळणाऱ्या संजीवनी नावाच्या वनौषधीने लक्ष्मण परत शुद्धीवर आला आणि त्याचे प्राण वाचले. तर हनुमानाला रामाचं परमभक्त असं म्हटलं जातं. दरम्यान हनुमानाने असं नक्की काय केलेलं आहे की ज्याला रामाचं परमभक्त म्हटलं जातं? ऐकूयात श्री नारायण तिवारी यांच्याकडून. प्रश्न एक असा आहे की परमभक्त म्हणण्यासाठी हनुमंतांनी काय केलं? मित्रांनो, हनुमंतांनी काय नाही केलं. रामावर येणारा प्रत्येक संकट हनुमंतांनी स्वतःवर घेतलं. स्वतःच संकट म्हणून त्यांनी जे काय त्यांच्याकडून करता येईल सगळे केले. प्रभू रामचंद्र ना जे काय करायचं होता ते त्यांनी हनुमंताकडून करून घेतलं. ही खरी गोष्ट आहे. हनुमान स्वतःला काही मानत नाही. त्यांच्या जे काय आहे ते रामाची कृपाने, रामाच्या आशीर्वादाने आणि रामासाठी आहे, हे हनुमान स्वतः म्हणालेले आहे.
तर हनुमान हा सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव आहे, म्हणजेच तो अजूनही जिवंत आहे अशी मान्यता आहे. जगात ज्या ज्या ठिकाणी जेव्हा जेव्हा श्रीरामांचं नाव घेतलं जातं त्या त्या ठिकाणी मारुती हजर असतो असं भक्तांचं म्हणणं आहे. या माहितीच्या आधाराने कवी तुलसीदासाने मारुतीला शोधून काढलं होतं. मारुतीचा उल्लेख महाभारतात सुद्धा येतो. तो महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर विराजमान होता आणि म्हणूनच अर्जुन हा या युद्धामध्ये विजयी झाला असंही म्हटलं जातं. एकही बाण अर्जुनाकडे आला नाही याचं कारणही अर्जुनाच्या ध्वजावर हनुमान होता हेच सांगितलं जातं. हनुमान जन्मभूमी ही अंजनेरी पर्वतावर त्र्यंबकेश्वर नाशिक हीच आहे आणि भगवान हनुमानाची आई अंजनी यांच्या नावावरून हेच नाव पडलेलं आहे. हनुमान जन्मस्थळाबाबत भौगोलिक पुरावे अंजनेरी पर्वतावर आजही उपलब्ध आहेत. त्र्यंबकेश्वर महात्म्य, नवनाथ भक्तिसागर, गौतमी महात्म्य या पवित्र हिंदू धर्मग्रंथांमध्ये हनुमान जन्मस्थान हे अंजनेरी पर्वतच असल्याचं दाखले देण्यात आलेले आहेत. प्रसिद्ध संत एकनाथ महाराज यांचा भावार्थ रामायणातही असंच सांगण्यात आलेलं आहे. तर रामायण आलं म्हणजे हनुमान आलेच. हनुमानांमध्ये अशी नक्की काय गुणवैशिष्ट्ये आहेत ती आजही आपल्यासाठी महत्त्वाची आहेत आणि ज्याचं आपण अनुकरण केलं पाहिजे ती नक्की काय आहेत पाहूयात. हनुमानजींकडे कोणता वैशिष्ट्य आहे हा एक प्रश्न लोक विचारतात. त्याचं उत्तर असं आहे, असला कुठलाही चांगला काम जगात नाही आहे जो हनुमानजी करू शकत नाही. सगळे गुण जेवढे जगात असतील ते त्यांच्याकडे आहे. त्यांना ब्रह्मा, विष्णू स्वयं रामच आहेत, विष्णू शंकरांनी वरदान दिलं आहे. तर लहानपणी सूर्य गेला त्यानंतर भगवान श्रीरामांची निस्सीम भक्ती केली. भगवान श्रीरामांचा निरोप सीतेपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतःची हरवलेली शक्ती त्यांनी जागृत केली आणि समुद्र पार करून लंकेस गेले. लंकेमध्ये लंकेला स्वतःच्या शेपटीने आग लावली. त्यानंतर झालेल्या रावण आणि रामाच्या झालेल्या युद्धामध्ये प्रभू श्रीरामांना मोठं सहाय्य हनुमंतांकडून झालं आणि रामायणासोबतच महाभारतात सुद्धा प्रभू हनुमंतांचा उल्लेख नेहमीच करण्यात येतो. अर्जुनाच्या रथावर जो ध्वज होता त्या ध्वजावर हनुमानांचं चिन्ह होतं आणि त्यामुळेच अर्जुन विजयी झाल्याचंही सांगितलं जातं. आणि आजही हनुमान जिवंत आहेत, ते चिरकाल जिवंत राहणार आहेत असंच हिंदू धर्मांमध्ये सांगण्यात येतं. आणि आज अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमीवर अयोध्येमध्ये मंदिर उभं राहणार आहे. या अयोध्येमध्ये बालरामाची मूर्ती प्रतिष्ठापित होणार आहे. त्यावेळेस सुद्धा हनुमंतांचं तिथे वास्तव्य नक्कीच असणार आहे. दरम्यान रामपंचायतनामध्ये हनुमानाची भूमिका नक्की काय आहे ते आपण पाहूयात. एक प्रश्न होतोय, रामपंचायतला तले हनुमानांचे स्थान काय. ह्याचं उत्तर असं आहे की हनुमानजी हे रामाच्या सर्वात जास्त जवळचे होते. राम 4 भाऊ होते. प्रभू रामांचे 4 भाऊ लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. 3 भाऊंपैकी सर्वात जास्त प्रेम करणारे ते भरतावरती होते. भरत हा राम स्वतःला सांगायचा, हा भरत म्हणजे मी म्हणजे भरत. लक्ष्मण त्यांच्याबरोबर नेहमी राहिले. त्यांची सेवा जेवढी लक्ष्मणनी केली आहे तेवढी सेवा कोणी केलं नसेल. तरी रामाचं प्रेम भरतावर जास्त होता. आणि राम काय बोलले हनुमानासाठी, तुम मम प्रिय भरतहि संभाई. हनुमानजी जेव्हा माता सीताची खोज करून परत आले, राम भेटले, रामनी त्याला गले लागले.
तिथे ते बोलले की हे मारुती, तुम्हाला मी काय देऊ, माझ्याकडे असं काहीच नाही, तुम्ही जे केलेला उपकार आहे तो रिटर्न करू, रिफंड करू असं माझ्याकडे काहीच नाही आहे, तुम्ही एवढा मोठा उपकार माझ्यावरती केला आहे. तेव्हा रामाच्या तोंडातून निघाला की तुम मम प्रिय भरतै संभाऊ, तुम्ही माझे भरत समान प्रिय भाऊ आहेत. भाऊ तिथे त्यांना भाऊ म्हणाले. आणि माता सीता पुत्र. बघा, जेव्हा हनुमंताला अजर अमर केलं, अजर अमर गुण निधी सुत होऊ, त्यांना काय बोलले, ते सुत बोलले. सुत म्हणजे पुत्र. माता सीता पुत्र, राम त्यांना पुत्र मानायचा. लवकुशपेक्षा जास्त जवळचा पुत्र म्हणजे हनुमानजी, मारुती. तर हनुमान हा सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव आहे, म्हणजे तो अजूनही जिवंत आहे अशी मान्यता आहे. जगात ज्या ज्या ठिकाणी जेव्हा जेव्हा श्रीरामांचं नाव घेतलं जातं तिथं मारुती हजर असतो असं म्हणतात. यासह जयम विशेषमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.